दक्ष आणि मी आज आम्ही निघालो होतो लग्नासाठी आणि घरातून बाहेर पडल्यानंतर कळलं बापरे किती भयंकर गरमी आहे. आणि ट्रेनला थोडी गर्दी कमी असल्यामुळे आहे ना इतकं काही वाटलं नाही, पण बाहेरची जी दुपारची गरमी आहे ना खूपच डेंजर आहे आणि खूपच घातक आहे. मेगा ब्लॉक असल्यामुळे आहे ना थोडीशी गर्दी कमी होती आणि खूप फिरून फिरून जावं लागलं, त्यामुळे आहे ना खूप डेंजर आजचा प्रवास झाला होता. सेंट्रलला सुद्धा सेम तशीच परिस्थिती होती आणि आम्हाला आहे ना 2-2 ट्रेन जाऊन प्रवास करून आहे ना इतके हैराण झाले होते ना गरमीने. पण 1-1.5 तासाचा प्रवास केल्यानंतर आहे ना फायनल आम्ही पोचलो हॉलवर आणि हॉलमध्ये एंट्री केल्यानंतर आहे ना एंट्रीचा लूक बघून आहे ना थोडं बरं वाटलं. खूपच छान होता आजचं हे हॉलचा लूक. त्याच्यामध्ये ना AC हॉल असल्यामुळे ना खरंच खूप बरं वाटलं. मला पोचायला थोडा उशीरच झाला होता, लग्न लागून गेलं होतं आणि इथे आल्यानंतर बघितलं तर करवल्यांची बूट चोरायची मजा मस्ती चालू होती. त्यामध्ये नवरा-नवरी रिसेप्शनसाठी तयार होण्यासाठी गेले होते आणि ना इथे छोट्या करवल्यांचा डान्स खूपच छान झाला होता. तोच एन्जॉय केला आणि वाट बघत होतो नवरा-नवरी कधी परत येतात तयार होऊन. त्यानंतर फायनली आमच्या नवरदेवाची एंट्री झाली. अगदी रॉयल एंट्री झाली असंच म्हणेल मी. तर हा आहे माझा वर्गमित्र तुषार आणि त्याची आणि माझी भेट तब्बल 20 वर्षानंतर होणार होती आणि त्याच्या आजच्या ह्या खास प्रसंगीच आज मी अनपेक्षितपणे इथे हजेरी लावलेली आहे. त्यामुळे तो पण ह्या गोष्टीसाठी सरप्राईजच होता. तर बघा त्यासोबत मला ना माझे इतर फ्रेंड्ससुद्धा भेटले होते. कार्यक्रमाच्या निमित्त आज फायनली आहे ना इतक्या वर्षानंतर भेट झालीच. आणि आज सगळ्यांना भेटून आहे ना खरंच खूप छान वाटलं. आजचा दिवस आहे ना एक अविस्मरणीय दिवस असं म्हणता येईल. आता इतक्या वर्षानंतर भेटलो आहे म्हटल्यानंतर शाळेच्या काही जुन्या आठवणी वगैरे सुद्धा इथं निघाल्या आणि त्यानंतर थोडंसं फोटो सेशन वगैरे केलं. आता जास्त वेळ काही थांबता येणार नव्हतं, पण थोड्या तासांसाठी का होईना ही झालेली भेट म्हणजे खरंच आजचा दिवस खूप खासच होता माझ्यासाठी. बघा वेळातला वेळ काढून आहे ना जसं तुम्हाला शक्य होईल ना तसं आपल्या मित्रमैत्रिणींना भेटत जा, कारण की ना ह्या बिझी लाईफमध्ये ना माहीत नाही कोण कोणाला परत कधी भेटेल ते.